नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर्स, कमेंट्स करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर परिवारास कसे आहात? मजेत ना? मजेत आणि निरोगी असायलाच पाहिजे. इथे मी तोंडली जी आहेत ना ती अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे. तर तुम्हाला आहे ना तोंडलीमध्ये आहे ना दोन प्रकारचा फरक दाखवते. हे बघा, आता ही जी तोंडली आहे ना ही परिपक्व झालेली आहे, म्हणजे याच्यामध्ये जास्त बिया दिसत आहेत. आणि ही जी तोंडली आहे ना ही कवळी आहे. मग कवळी कवळी जी तोंडली असते ना ती आपल्याला अशी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्याची आपल्याला भाजी बनवायची आहे. आज आपण तोंडलीची भाजी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी तोंडली चिरून घेतलेली आहे, थोडासा लसूण घेतलेला आहे, खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेला आहे, थोडासा गरम मसाला घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे आणि इथे आपण जो आहे ना तो थोडासा पावभाजी मसाला टाकणार आहोत की जेणेकरून आपल्या ह्या तोंडलीच्या भाजीला जे आहे ना तर वेगळी टेस्ट येणार आहे. तर चला तर मग आज आपण तोंडलीची भाजी बनवूया. तोंडलीची भाजी बनवण्यासाठी मी एक पळी तेल टाकलेलं आहे. आता याच्यात आपण जिरे मोहरी टाकूया, लसूण टाकूया, हळद आणि गरम मसाला जो घेतलेला तो आपण याच्यामध्ये टाकूया, पावभाजी मसाला घेतलेला तो आता याच्यामध्ये टाकूया. आता याच्यामध्ये आपण तोंडली टाकूया, चवीनुसार मीठ टाकूया. जो आपण पावभाजीचा मसाला टाकलाय ना त्याच्यामुळे त्याला जी टेस्ट आहे ना ती वेगळीच येणार आहे. छान अशी आपली ही तोंडली जी आहे ना परतून झालेली आहे. बघा कसं पाणी टाकणार आहोत. छान अशी आपली ही तोंडलीची भाजी झालेली आहे, तर तुम्ही पण नक्की करून बघा. छान आपली अशी तोंडलीची भाजी झालेली आहे. तर कमेंट्समध्ये नक्की सांगा माझी तोंडलीची भाजी कशी झाली आहे, तोंडली कशी झालेली आहे. तर सर्वांनी मला कमेंट्समध्ये सांगा. तर या सर्वजण जेवायला.